आणि कर्मधर्म संयोगाने काही वर्षांनी 2-3 वर्षांनी माझे वडील गेले. परमपूज्य आईंच्या पुण्यतिथीच्या दिवशीच बाबा गेले. त्यावेळेला ती एकटीच घरामध्ये होती. मी मंदिरामध्ये सेवेला होतो. सेवा करून मी घरी येईपर्यंत म्हणजे 15 मिनिटात बाबांचा प्राण गेलेला होता. घरी आल्यानंतर आईने माझ्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, "बाबा गेले हां, नामस्मरण सुरू करूया." बाप रे! नामाने काय साधता येतं, हे आम्हाला त्यावेळेला कळलं. सोपं अगदी म्हणजे संतांच्या भाषेत सांगतो, अगदी सोपं आहे. "डोळे मीट, परी निद्रा न करी, विचारांचे न दे थारा, हा अभ्यास दृढ झाल्यावर मग चालत येईल मुक्ती घरा." डोळे मीट, एकीकडे झोपेकडे जाऊ द्यायचं नाही, विचाराकडे न जाता त्या सीमारेषेवर तुला स्थिर राहता आलं, की तोच मोक्ष आहे. पण माझ्यासारखा एक रस्त्याने चाललेला होता कुतर्की माणूस. "बुवा, तुम्ही एवढं म्हणताय अशाश्वत संग्रह आणि तुम्ही चंदनाचा झोपाळा आणि काय-काय आणि ती अत्तरं लावलेली आहेत." तर म्हणे, "अरे, हे देहाचं प्रारब्ध आहे माझ्या. मी कुठेही गेलो ना, तरी हे मला मिळणार आहे." बरं. ते म्हणाले, "नाही, मला पटत नाही." आपल्याला नाही जनरली पटत ह्या गोष्टी. जंगलात जाऊन बसा बरं, लंगोटी नेसून बघूया काय होतंय. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. आपण एका अशा भूमीत राहतो जिथे अध्यात्म, मी कोण आहे? मी इथे कशासाठी आलोय? माझं इथे कार्य काय? माझं कर्म काय? या विचाराभोवती ही संस्कृती उभी राहिली आहे. पण जसजसे आपण आधुनिक झालो, जसजशा आपल्या जगण्याच्या पद्धती बदलत गेल्या, तसतसे मी हा स्वतःशी साधणारा संवाद नेमका का साधायचा आहे? मी आध्यात्मिक का व्हायचंय? हा प्रश्न आपल्याला पडायला लागला. आणि मग आता प्रश्न समोर तोच उभा राहतो ना, की मी काय करू? मी माझी नोकरी सांभाळू, मी प्रमोशन मिळवू, मी माझ्या इन्व्हेस्टमेंट्स मॅनेज करू, माझ्या फॅमिलीला वेळ देऊ, माझ्या मुलांचं शिक्षण बघू, की आध्यात्मिक उन्नतीकडे लक्ष देऊ? हा प्रश्न आज सर्वांना पडलाय आणि त्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर शोधणं थोडं कठीण झालंय. ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी, ते नीट समजून घेण्यासाठी, त्याची उकल करण्यासाठी आज आपल्याबरोबर इन मराठी मंथनवर गप्पा मारायला, आपलं मार्गदर्शन करायला उदयन आचार्यजी आलेत. नमस्कार गुरुजी. नमस्कार. अ, उदयनजींनी आजपर्यंत 4दा नर्मदा परिक्रमा केली आहे. आणि नर्मदा परिक्रमेच्या अनुभवावर आधारित त्यांनी सुरेख पुस्तक लिहिलंय, ज्याच्या 8 आवृत्ती मला हो. वाटतं झाल्यात. अं, उदयनजींनी कलावती मातेंचे आपण अनुग्रहित. अनुग्रहीत आहात. हो. आणि तुमचा म्हणजे 25 वर्ष कॉर्पोरेटमध्ये जॉब करून हां. या मार्गावर आपण आलात. तर मी आता जे म्हणालो ना गुरुजी, की माझ्या आजूबाजूला जे दिसतं, ज्या समस्यांशी मी रोज लढतो, हां. जे चॅलेंजेस माझ्यासमोर आहेत, हो. त्यांच्यासमोर मग मी मोक्ष मिळवायला हवा, मी त्या परमात्म्याबरोबर एकरूप व्हायला हवं, हे सगळं माझ्या समोरचे आजचे प्रश्न आणि आपण हे जे आदर्श आध्यात्मिक हेतू आपला म्हणतोय, हं. त्यात खूप मोठा गॅप आहे. तर मी आध्यात्मिक का व्हावं, याचं काय उत्तर आहे? अध्यात्म एकतर प्रपंचाला सोडून नाही. सोडून अजिबात नाही. प्रपंचामध्ये आपण जे असतात ते तात्कालिक गोल अचीव्ह करत असतो. हं. पण अल्टिमेट गोल काय आहे? सेल्फ रिअलायझेशन, स्वतःला ओळखून घेणं. प्रपंचात इतकं घडून गेलो, की शेवटी ज्यावेळेला आपण कुठलंही काहीही करू शकत नाही, त्यावेळेला जे फ्रस्ट्रेशन येतं, ते येऊ नये आणि आनंदाने शेवट गोड व्हावा म्हणून पहिल्यापासून प्रयत्न करायचे. बरं. आणि मुळात अध्यात्म आणि प्रपंच असं काही वेगळं काही नाहीच आहे. बरं. अर्जुनाला गीतेत कृष्णाने जे सांगितलंय, "माम अनुस्मर युध्यच." युद्ध तुला करायचंच आहे. पण स्मरण माझं ठेव. ही प्रॅक्टिस म्हणजे अध्यात्म आहे. तुम्हाला डेली रूटीनमध्ये जे करायचं आहे ते करायचंच आहे. ते तुमचं कर्म आहे. ते करायचंच आहे आणि ते उत्तम करायचं आहे. पण त्याच्यात डिटॅचमेंट तुम्हाला साधता यायला पाहिजे एका सर्टन लेव्हलनंतर. त्याची प्रॅक्टिस सुरुवातीपासून पाहिजे. ते म्हणजे अध्यात्म आहे. हं. म्हणजे आता मला 2 गोष्टी उलगडल्या या उत्तरावरून, की एकतर परमात्म्याचं स्मरण हवं हो. आणि दुसरं, मी जे काही करतोय त्यापासून डिटॅचमेंट हवी. जे कर्मण्येवाधिकार असते, हां. जे भगवंतांनी होय. सांगितलंय. हे दोन्ही का महत्वाचं आहे?
कारण तुम्ही कितीही सुंदर प्रपंच केलात, तरी त्याच्यातून पूर्ण समाधान मिळणार नाही. कारण तो ऑलरेडी अपूर्ण आहे. बरं. अपूर्णातनं पूर्ण आनंद कसा मिळेल? अपूर्ण आहे म्हणजे? अपूर्ण म्हणजे प्रत्येक वेळेला एक गोल अचीव्ह केल्यानंतर पुढचा असतो, करेक्ट. त्याच्यापुढे असतो, त्याच्यापुढे असतं. ही माया आहे. मायेचं स्वरूप आहे ते, की ते तुम्हाला नवीन-नवीन क्षितिजं दाखवत जाते. ती क्षितिजं दाखवत जाते आणि तुम्हाला ते अचीव्ह करायला भाग पाडते आणि ही शेवटपर्यंत आपली धावपळ संपत नाही. आणि जेव्हा आपली सगळी इंद्रिय थकतात, आता आपण धावपळ करू शकत नाही, त्यावेळेला फ्रस्ट्रेशन येतं आणि त्यावेळेला हे माझं जसं मोहम्मद गझनीचं झालं. पूर्ण त्यांनी लुटलं आणि मरताना म्हणाला, की "मी जेवढी लुटली तेवढी संपत्ती सगळी माझ्या आजूबाजूला आणून ठेवा. ह्याच्यातलं मी काहीच वरती नेऊ शकत नाही." ही जी विफलता शेवटच्या क्षणी येते, ती येऊ नये म्हणून सुरुवातीपासूनच हे काम मला दिलेलं आहे, हे मी उत्तम करणार आहे. हे झालं, की माझं कर्तव्य संपलं. मी ह्याच्यापासून वेगळा आहे. हा विचार जर आधीपासूनच ठेवला नाही, तर पुन्हा-पुन्हा जन्म कारण ती वासना राहते. वासनेमधनं पुन्हा जन्म आहे, हं. पुन्हा मरण आहे, पुन्हा तेच आहे सगळं. मग जन्म-मरणाच्या ह्याच्यातून सुटणं, तडाख्यातून सुटणं, याचा अभ्यास सुरुवातीपासूनच केला पाहिजे. आणि अगदी सोप्या शब्दात सांगतो, फार आपण काही ह्याच्यात जाऊया नको. फणस खायचा आहे. तो जर नुसता फोडला तर हाताला चीक लागणार आहे, चिकटणार आहे. पण तो हाताला तेल लावून जर फोडला, तर गोडी पण चाखता येते आणि हाताला चिकही लागत नाही. तसं संसारामध्ये राहायचं आहे, पण ते विथ डिटॅचमेंट. उपनिषदांमध्ये हेच सांगितलं, "तेन त्यक्तेन भुंजिता." भोग घ्यायला सांगितलंय त्यांनी. त्यागपूर्वक भोग घ्यायचा आहे, की आता आहे, ठीक आहे. उद्या नसेल, ठीक आहे. ही वृत्ती साधण्यासाठी, समाधान साधण्यासाठी अध्यात्म आवश्यक आहे. हं. पण होतं कसं आचार्यजी, हे पण आता हे कोणालाच न पटणारं नाहीये. तुम्ही आत्ता जे लॉजिक सांगितलत ना, हो, हे सर्वांना पटणार आहे, की हो बाबा बरोबर आहे. हो, पण जसजसं आपण अध्यात्म, त्याचा अभ्यास, मग ग्रंथ वाचन हो, असं करायला लागतो, हो, तसं त्या क्लिष्ट संज्ञा आणि मग कर्माचा सिद्धांत हो, वगैरे हे सगळं हे इतकं जड व्हायला लागतं आणि मग मी विचारतो स्वतःला, की यार मी 50 पानं वाचून झाली, हं, पण मला काय म्हणजे मी आता उद्या ऑफिसला जाताना मी हाऊ इज धिस सॉल्व्हिंग माय प्रॉब्लेम ते नाही सापडत हो. हां. अ, अगदी सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. आता जी 4थी परिक्रमा माझी झाली, नर्मदा परिक्रमा, त्यामध्ये मला हे त्यक्तेन भुंजिता बघायला मिळालं. बिलखेडा म्हणून एक गाव आहे, बिलगडा म्हणून एक गाव आहे. तिकडनं आम्ही घाट उतरून खाली आलो होतो आणि गरीब वस्ती होती. अं, आणि एका दारामधनं, एका घराच्या दारामध्ये एक साधारण 75 वर्षाच्या आजी बसलेल्या होत्या. हातामध्ये कोयता होता, म्हणजे विळा आणि पपई होती आणि त्या वाट बघतच बसल्यासारख्या बसलेल्या होत्या. मला बघितल्यानंतर त्यांनी अतिशय प्रेमाने हाक मारला, "आइये महाराज." दुपारची वेळ होती. आमचं जेवण झालेलं होतं, पोट भरलेलं होतं. पण त्यांच्या त्या नम्र हाक मारण्यापुढे माझं काही चाललं नाही. मला थांबावं लागलं. तेव्हा जाणवलं, की जे मंजुळ बोलण्याने हत्तीसुद्धा वश होतो. हां. हे जे उपनिषद आहे किंवा सुभाषितं आहेत, हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळतंय. आता मला घाई आहे. मला संध्याकाळी सूर्यास्ताच्या आत एका ठिकाणी पोहोचायचं आहे. असं असून सुद्धा "अय्ये महाराज" ह्या एवढ्या एका प्रेमाच्या शब्दाने माझे पाय थांबलेत. दुसरं म्हणजे मी त्यांना म्हटलं, की "माताजी खूप घाई आहे मला, मला जायचं आहे." ते म्हणाले, "बैठिये तो महाराज." असं म्हणून त्यांनी अ, चटई अंथरली. म्हणाली, की "बघा मैयाची लीला कशी असते." मी म्हणे, "शेतकरी आहे, माझ्याकडनं काय फार धर्मकर्म काही होत नाही." म्हणाले. सकाळी मी शेतावर जाऊन आले, सगळं काम केलं, खूप भूक लागली होती म्हणून घरी आले. घरी आल्यावर विचार केला, की आता एखादं फळ काढू झाडावरचं आणि ते आपण खाऊ. फळ खाल्ल्यानंतर मी अंघोळ करीन, पूजा करीन, त्याच्यानंतर जेवणार आहे म्हणाले. बरं. पण फळ काढल्यानंतर पहिला विचार म्हणे दररोज हाच येतो, की कोणाला दिल्याशिवाय मी कसं खाऊ? आता वास्तविक झाड तिचं, घर तिचं, फळही तिचंच होतं. म्हणून तिने देवाला प्रार्थना केल्या,
केली म्हणजे, की कोणाला तरी पाठव, की मी ज्याला आधी देईन आणि मग मी खाईन. हे अध्यात्म आहे. तेन त्यक्तेन भुंजिथा. त्यागपूर्वक भोग घ्यायचा आहे. मी भोग घ्यायचा आहे. काही सोडायचं नाहीये. पण आधी कोणासाठी तरी देऊन मग मी भोग घ्यायचा आहे. आता हे सोपं आहे की नाही? हे वाचायला आपण तेन त्यक्तेन भुंजिथा करत बसलो तर त्याच्याने काही होणार नाही. ते जगायचं आहे. त्याच्यासाठी कोणाच्या तरी जवळ बसून ते ऐकायचं आहे. ऐकून त्याचा यथार्थ अर्थ कळला, की कसं जगता येतं ते आपल्याला लक्षात येईल आणि त्याप्रमाणे आचरण केलं, की परमार्थ प्रपंच करता साधला जातो. हं. पण मग हे असं का अवघड का होतं हे समजून घेणं? कुठे काय चुकतं? मी थोडा कॉन्टेक्स्ट सांगतो तुम्हाला, मी हा हं, का प्रश्न विचारतोय. हां, माझ्या आईनी भगवद्गीतेची संथा घेतली आहे. हं, माझा मुलगा सुद्धा पूर्ण 18 अध्याय त्यांनीही संथा घेतली आहे. हं, आणि आता आईला पूर्वीपासूनच रस होता, आताही आहेच आहे. आता आई उपनिषद वगैरे शिकतीये. हं, तर मी ना म्हणजे येता-जाता त्यांच्या ते Google Meetवर वगैरे त्यांच्या आपसात तात्विक चर्चा सुरू असतात, ते ऐकतो. हां, आणि मी बरेचदा असं 15-20 मिनिट बाजूला थांबून हे सगळं ऐकण्याचा, समजून घ्यायचा प्रयत्न केलाय. हं, आईबरोबर गप्पा मारतानाही हं, मी हं. तिला विचारतो, मग ती सांगते. तर मी आधी म्हणालो तसंच, ते ना कन्सेप्च्युअली खूप इंटेलेक्ट असणाऱ्या त्या सगळ्या गोष्टी असतात. हो. उपनिषदांबद्दल म्हणत नाहीये स्पेसिफिकली, पण इन कुठल्याही. जनरलच हो. जे काही हं. वेद वगैरे हे जे काही ह्या सगळ्या चर्चा आहेत त्यात. तर या तर ते सगळं ऐकताना ना, मी हे का बरं समजून घेऊ? हं, म्हणजे आता तुम्ही जे सांगितलत हे अगदीच लॉजिकल आहे. हे मला इमिडिएटली कळतंय, की मी हं, आपल्या पॉडकास्ट रेकॉर्ड करताना लाईट जातील, काहीतरी होईल, काहीतरी गडबड होईल. तर हं, मी फार उत्तेजित व्हायची गरज नाही. हं. ते सर्व कृष्णार्पण आहे. असा असा विचार हो, करून तर इट विल हेल्प मी. हो, हे मला हे लक्षात येतंय. हो. पण जे काही आध्यात्मिक बेसिक प्रिन्सिपल्स आणि ते सगळं ना खूप फॉर अ यंगस्टर हं. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू गेट अटॅच्ड टू इट. गणित लहानपणापासून येत होतं तुम्हाला? नाही. प्रयत्नपूर्वक केलंत? हं. शेत सहज उगवतं? त्याच्यासाठी कष्ट करावेच लागतात. कुठलीही गोष्ट बघितलं तर कष्टाशिवाय तर होत नाही. त्याप्रमाणे जर परमार्थ समजून घ्यायचा असेल लहानपणापासून, जसं 1+1 2 असं करून आपल्याला सोपं गणित पहिल्यांदा सांगितलं, तसं पहिल्यांदा सोपं-सोपं जे आहे ते सुरू करायचं. त्याच्यानंतर एकातनं एक कळत जातं ते, उलगडत जातं. हं. कुठल्याही विषयामध्ये आपण जर बेसिकपासून सुरुवात केली, तर कुठलाही विषय कठीण नाही आहे. मलाही वाटायचं संस्कृत फार कठीण आहे. हां. पण जेव्हा मी विवेकानंद केंद्राच्या एका शिबिराला गेलो होतो आणि त्यांनी एक गाणं शिकवलं आम्हाला. सुरस सुबोधा विश्वमनोज्ञा ललिता हृद्या रमणीया अमृतवाणी संस्कृत भाषा नैवा क्लिष्टा न च कठिना. किती छान वाटलं हे म्हणताना सुद्धा आम्हाला फार बरं वाटलं. मग मी म्हणायला लागलो, की ज्या संस्कृतला मी इतकं कठीण समजत होतो, ही इतकी लालित्यपूर्ण, इतकी सुंदर आहे. हं. मग इंटरेस्ट वाढला. मग त्याच्यावर अभ्यास सुरू झाला आणि मग उपनिषदं कठीण वाटेनाशी झाली. हं. शब्द आपल्याशी बोलायला लागतात नंतर हं. आणि नंतर आपल्याला कळतं काय करायला पाहिजे. जसं त्या म्हातारीला हे त्यक्तेन भुंजिथा वगैरे काही माहीत नव्हतं. पण तिच्या आचरणात ते होतं. हं. म्हणजे भारतीय संस्कृतीत ते पहिल्यापासून होतं. म्हणून ते त्या शेतकऱ्यापर्यंत झिरपलेलं आहे. हं. मग तसं कल्टिव्हेट करायला पाहिजे स्वतःला. म्हणजे कठीण वाटणार नाही. हं. का करायचंय? तर इतकं सगळं युद्ध करून सुद्धा कृष्णाच्या मनोवृत्तीत काही फरक पडला नाही. आईपासून तो पहिल्याच दिवशी दूर झाला. स्वतःच्या आईचं दूध प्यायला मिळालं नाही. दुसरी जी कोण होती तिला आई म्हणत होता, तिच्याकडे पण तो फारसा राहिला नाही. त्यानंतर जिकडे राहायला होता ते ठिकाण सोडून जायला लागला. कुठेही त्याच्या ह्याच्यात स्थिरता दिसत नाही जीवनामध्ये. पण तो मात्र स्थिर आहे. हं. म्हणजे एक कलावती देवी म्हणून संत आहेत. हो. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे हो, हो. आई. सुख दुःख हे पूर्व कर्मफळ जाणूनी बाबा उगी राहा. देह प्रारब्धा गाठ घालुनी अंतरी तू निरखुनी पहा. जे काही व्हायचंय ते होत राहणार आहे. तू फक्त साक्षी आहेस. तू त्याच्यात कुठेही लिप्त नाहीस. कृष्ण सुद्धा गीतेमध्ये सांगतात, की "हतो वा प्राप्स्यसे स्वर्गम, जितो वा भोक्ष्यसे महीम." जिंकलास तर तू पृथ्वीवर राज्य करणार आहेस.
मेल्यानंतर पण तुझं अस्तित्व आहे. हतो वा प्राप्स्यसे स्वर्गम. तू स्वर्गाचा अधिकारी होशील, सुवर्गाचा, आनंदमय अवस्थेचा अधिकारी होशील. आणि जर तू सव्यसाची राहशील, तू जर स्थिरमती राहशील, तर ह्या युद्धातच तुला मोक्ष मिळेल. हम्म. जनरली काय आहे, की मोक्ष म्हणजे मेल्यानंतरची गोष्ट आहे. हो, बरोबर. ही एक आपल्या इकडे काय असं डे ऑफ जजमेंट वगैरे असं काही नाहीये. आहे ते ह्याच जीवन आत्ता तू जगतोयस ना, ह्याच्यातच सगळं काही आहे. इकडेच तुझा निकाल लागणार आहे. म्हणजे तू खालच्या योनीला जाणार आहेस का वर जाणार आहेस हे तुझ्या कर्मावर ठरणार आहे. त्याच्यासाठी डे म्हणतात ना, डे ऑफ जजमेंटपर्यंत वाट बघायची तसं काही नाही. इन्स्टंटच आहे सगळं. हम्म. तसं की तुला मोक्ष जर हवा आहे, तो काय म्हणतात त्याला, डेली रुटीनमध्ये तुला तो अनुभवता येईल. त्याला जीवनमुक्त म्हणतात. जीवनमुक्त. जीवनमुक्त. बर. कारण आपण जर बघ ना, बघितलंस की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या मनाप्रमाणे काय घडतं? जाग येते ती सुद्धा अलार्ममुळे येते, म्हणजे ती पण दुसऱ्यावर अवलंबून आहे. तरी सुद्धा माणूस स्वतंत्रतेसाठी झटत असतो. हम्म. तू ऑलरेडी पराधीन आहेस. तू म्हणजे कोण? देह. पराधीन आहे. हम्म. पण उठायचं की नाही, अलार्म वाजल्यावर उठायचं की नाही हा निर्णय पण घेणार तू. आतमध्ये कोण जो बसलेलं आहे चैतन्य, ते सुरुवातीपासून ओळखायचा प्रयत्न केलास, तर तू आहेस त्या स्थितीत छान एन्जॉय करू शकशील सगळ्या गोष्टी. आता आपण काय होतंय, की गोल अचीव्ह झाला तर आनंद मानतोय, गोल हम्म. अचीव्ह नाही झाला तर फ्रस्ट्रेशन येतं. हो. या दोन्ही गोष्टी होत नाहीत. जर तू लक्ष दिलंस, की मी खेळणार आहे. जय आणि पराजय खेळाच्या 2 बाजू आहेत. जर त्याच्यापेक्षा डिटॅच होऊन बघशील, की हा फक्त खेळ आहे, तर तुला त्याच्यातला आनंद घेता येईल, पण तू दुःखी होणार नाहीस. सापशिडी खेळतो ना आपण किंवा लुडो खेळतात. त्याच्यामध्ये ती सोंगटी मारली की "अरे यार!" असं होतं. पण ते तेवढ्या वेळेपुरतंच असतं. पुढे आहे खेळ. त्याप्रमाणे एकदा ओळखलं, की मी आत्मस्वरूप आहे. मला खेळायला पाठवलेलं आहे आणि या खेळामध्ये कधी सुख येणार आहे, कधी दुःख येणार आहे. मी फक्त ते बघतोय. एखादा पिक्चर बघितल्यासारखं बघतोय. त्याच्यानी सायकियाट्रिस्टकडे जायला लागत नाही. हम्म. कारण ऑलरेडी तो डिटॅच आहे. हम्म. नाहीतर आता वर्कोहोलिक एवढे आहेत लोकं, नंतर त्यांना सायकियाट्रिस्टकडे जायला लागतं. का जायला लागतं? मनाची शांतता. मग ती आमची सुरुवातीलाच दिली प्रार्थनेने. पहिल्यापासून केली असतीस तर तुला तिकडे जायची गरज नाही लागणार. त्यासाठी परमार्थ आवश्यक आहे सुरुवातीपासून. या डिटॅचमेंटमुळे म्हणजे मला अर्जुनाचा आणि कृष्णाचा संवाद यामुळेच फार फॅसिनेटिंग वाटतो, की कर्म करायचंय म्हणून करायचंय. हं, जय पराजय हा तो जो काही रिझल्ट आहे तो हं. येणार आहे तुला माहिती नाहीये. हं, पण कर्म म्हणून ते करायचंय. हं. हे समजावून सांगितल्यानंतर अर्जुनाने ते कर्म तितकंच मन लावून तितक्याच कसोशीने केलं. केलं. हं, सामान्य माणसाला हं. फळ मिळणार की नाही हे माझ्या हातात नाहीये. त्या प्रोसेस पासून सुद्धा मी डिटॅच व्हायला हवंय. मी थोडा विरक्त व्हायला हवंय. हं. हा विचार भिनल्यानंतर निष्क्रियता येण्याचा धोका नसतो का? प्रॉपर जर आपण त्याचा विचार केला, तर निष्क्रियता येणार नाही. गुरुच्या म्हणून तर गुरुची आवश्यकता याच्यासाठी आहे, की हा चुकीच्या ट्रॅकला जात नाहीये ना, हे बघायसाठी गुरु लागतो तिकडे. हम्म. त्याला डिटॅच करायचंय, पण निष्क्रिय करायचं नाही. माम अनुस्मर युध्यच. माझं स्मरण ठेव, पण तुला युद्ध तर करावंच लागेल. हम्म. त्यामुळे डिटॅचमेंटचा आता म्हणजे अगदी सुंदर उदाहरण म्हणजे लता मंगेशकरांचं आहे. त्यांनी गाणं गायलं ते स्वतःच्या त्या ट्रान्समध्ये असतात असं जाणवतं आपल्याला त्या माईकवर त्यांना बघताना सुद्धा. म्हणजे पण ते गाणं यश मिळवेल की न मिळवेल, हम्म. याचं कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. त्यांच्या वागण्यात दिसत नाही, त्यांच्या बोलण्यातही दिसलं नाही कधी. मी गायचंय उत्तम गाणार आहे. बाकी पुढे काय होईल ते होईल त्या गाण्याचं. म्हणजे गाताना, ते कर्म करताना त्या
फळाकडे बघत नाहीयेत. त्या गाण्याकडेच बघतायत, की ते उत्तमातलं उत्तम कसं होईल आणि जे उत्तम आहे ते चमकणारच आहे. हं. त्याप्रमाणे माझा प्रपंच मी अत्यंत उत्तम करणार आहे. त्याच्यात जे काही दरिद्र्यासारखा का बरं करावा प्रपंच? हां. हां. एका संतांनी मला फार माझे डोळे छान उघडलेले होते. परिक्रमेत असतानाच एकदा काय झालं, की त्याने विचारलं, "क्यों महाराज कैसे हैं?" म्हटलं, "हां, बस जय विधी राखे राम, तै विधी रहिये." म्हणे, "हे म्हणताना तोंडच का वाकडं करता?" म्हणे. आह! "जय विधी राखे राम, तै विधी रहिये." तो राजा राम आहे, तो राजासारखाच ठेवणार आहे मला. का म्हणून आम्ही दरिद्रीच म्हणून म्हणायचं? बापरे! आपण निगेटिव्ह जर थिंकिंग केलं, तर निगेटिव्हच आपल्या पदरात येणार आहे. आपल्याला परमार्थ म्हणजे फाटके कपडे आणि अमकं-तमकं असं डोक्यात बसलेलं आहे. पण जनकाने पण परमार्थ केला ना. एवढा राजा होता, एवढं त्याचं काही सैन्य दळ होतं आणि सगळं राज्यकारभार करून, बायका-पोरांबरोबर राहून, सोन्याच्या सिंहासनावर बसून सुद्धा तो मुक्त होता. शुकाचार्यांना जावं लागलं ना त्याच्याकडे. आपला परमार्थ हा वैभवाचाच परमार्थ आहे. हं. हां, ते देह प्रारब्धानुसार आता तुकाराम महाराजांचा तो दारिद्र्यामध्ये राहिला काही काळ. आपण तेच रोल मॉडेल म्हणून धरून चालतो आणि अच्छा. त्यामुळे परमार्थाची भीती बसते. हं. श्रीकृष्ण परमात्मा, कुठे तुला दरिद्री दिसलाय का कधी? काय वैभव आणि हिरे-जडित मुकुट आणि काय-काय. मग जयविधी राखेरा म्हणजे तो असाच ठेवणार आहे मला, की मी राजासारखा राहायचा, तो राजासारखाच राहणार आहे. आत्ताच्या काळातले म्हणजे अर्वाचीन काळातले अमृतराय म्हणून संत होते. चंदनाच्या झोपाळ्यावर बसायचे, सोन्याचं फुलं असायची त्याला, त्याच्यानंतर उत्तम पितांबर आणि सगळं एकदम आणि तोंडाने म्हणायचे "अशाश्वत संग्रह कोण करी, कोण करी, घर सोप्या माड्या विवरी वस्ती बरी, चिरगुट चिंता जोडणी कंथा गोधडी हीच बरी." तर हं. माझ्यासारखा एक रस्त्याने चाललेला होता कुतर्की माणूस. "बुवा तुम्ही एवढं म्हणताय अशाश्वत संग्रह आणि तुम्ही चंदनाचा झोपाळा आणि काय-काय आणि ती अत्तरं लावलेली आहेत." तर म्हणे, "अरे हे देहाचं प्रारब्ध आहे माझ्या. मी कुठेही गेलो ना तरी हे मला मिळणार आहे." बरं. त्यामुळे नाही मला पटत नाही. आपल्याला नाही जनरली पटत ह्या गोष्टी. जंगलात जाऊन बसा बरं, लंगोटी नेसून बघूया काय होतंय. गेले जंगलात अमृतराय. लंगोटी नेसून गेले. एक सावकार आला म्हणाला, "माझ्या मुलाच्या मुंजीनिमित्त मी काहीतरी मला अर्पण करायचं आहे." अमृतराय कुठे गेले? मग जंगलाच्या वाटेने जाताना दिसले आम्हाला म्हणाले ते. झालं. हा आपल्या सगळ्या सगळ्या लवाजमासहित सावकार गेला तिकडे आणि खाली बसलेलं बरं दिसत नाही. वडाच्या पारंबीला ते परत चांदीच्या कड्या लावल्या, झोपाळा लावला. सगळं तिकडे होतं ते इकडे नाही मिळालं. हं. तेव्हा मला त्या गोष्टीचा अर्थ कळला. "जय विधी राखे राम, तै विधी रहिये" म्हणताना आपण आधीच पराभूत का व्हायचं? राम मला उत्तमच गोष्टीत ठेवणार आहे, उत्तमच अवस्थेत ठेवणार आहे. असं पॉझिटिव्ह अप्रोच ठेवलं तर परमार्थ सुद्धा वैभवाचा होतो. हं. इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह एकदम. आचार्यजी हे इतकं कन्फ्युजिंग का होतं? अं, हा बॅलन्स साधता न येणं, हं, हे डिटॅच होता न येणं. हं. म्हणजे आता हे विवेचन ऐकलेल्या कोणालाही पटणार नाही असं नाहीये. हो. पण नाही अंमलात आणता येत. इच्छाशक्ती. आपण इच्छाशक्ती त्याच्या पाठी लावत नाही. अच्छा, इतकं अगदी सोपं आहे. तुम्ही इच्छाशक्ती लावलीत म्हणून आपण आज पॉडकास्ट करायला बसलोय. मी इंटरेस्ट घेतला त्याच्यात म्हणून मी इथपर्यंत आलो. तुम्ही घेताय म्हणून यांनी पण इंटरेस्ट घेतला म्हणून ते त्यांचं काम करत आहेत. हा इंटरेस्ट घेतला नसता तर यांच्यापैकी कोणीतरी एक लेट आलं असतं, नकोच जायला असं म्हणून दांडी मारली असती. म्हणजे इच्छाशक्ती जर असेल, तर कुठलंही कार्य होऊ शकतं. आपल्याला परमार्थाबद्दल जे भय बसवून ठेवलेलं आहे, त्यामुळे आपली इच्छाशक्ती आपण तिकडे लावायलाच घाबरतो आणि त्यामुळे आपण परमार्थ करत नाही. आणि दुसरं कसं आहे, की भोगातलं जे काही आहे, मटेरिअलिस्टिक जे आहे, ते तुम्हाला क्विक रिझल्ट दिसतात समोर. हम्म. परमार्थ हा दिसण्यासारखं काही नाहीये. म्हणून तिकडे जायला मन हे म्हणतं, की नाही काय मिळणार आहे? नुसतं नाम घेऊन काय मिळणार आहे? नुसतं नाम घेऊन गोंदवलेकर महाराजांचं चरित्र आपण बघितलेलं आहे. हो.
म्हणजे त्यांनी त्यांची पत्रिका एक गमतीशीर प्रसंग त्यांच्या चरित्रातला आहे. त्यांनी एक पत्रिका एका निष्णात ज्योतिषाला दाखवली. म्हणाले गोंदवलेकर महाराज. गोंदवलेकर महाराजांनी, की बघा बाबा हा माणूस कसा काय कसं काय ह्याचं आयुष्य असेल." त्या ज्योतिषाने खरोखर चांगला ज्योतिष होता. त्याने तो म्हणाला, "अरे, अरे, अरे! सगळ्यात खराब पत्रिका आहे," म्हणाले. "ह्याची पहिली बायको जवळ राहणार नाही. दुसरी बायको व्यंग असेल. मुलं जगणार नाहीत," म्हणाले. आणि आयुष्यभर ही व्यक्ती काय तिच्यात पैसा काही टिकायचा नाही. महाराज म्हणाले, "बरं, अरे इतकी खराब आहे पत्रिका?" बरं म्हणाले. "पण ह्या व्यक्तीच्या सांगण्याने लाखो लोक जेवतील असं काही दिसतंय का त्याच्यात?" म्हणाले. "नाही," म्हणाले, "ते नाही दिसत त्याच्यात." म्हणाले, "ही माझीच पत्रिका आहे," म्हणाले. म्हणजे परमार्थ कशासाठी आहे ते इतकी प्रतिकूल परिस्थिती दिसते ग्रहाच्या ह्याच्याने सुद्धा. पण तरीसुद्धा वैभवाचा परमार्थ आहे ना तिकडे. हं. गोंदवल्यामध्ये आज बघितलं तर लाखो लोक जेवतायत. बापरे! हो, हो. अव्याहत. म्हणजे जरी ग्रहस्थितीने तुम्हाला वाईट येणार असेल, तरीसुद्धा तुमची इच्छाशक्ती जर लावली आणि गुरूंच्या प्रती समर्पण केलं, एकतर गुरु काही मागत नाहीत, खरोखर. आणि गुरूंकडे समर्पण केल्यानंतर जी गोष्ट मिळते, ती तुम्हाला दुःखी ठेवत नाही कधी. पण हे पटायला फार कठीण जातं. कारण आता मी अमका कोर्स केल्यावर मला नोकरी लागणार आहे आणि त्याच्यानंतर पैसे मिळणार हेच दिसतंय समोर. पण गुरूंनी टँजिबल दिलं प्रॅक्टिकल आउटपुट आहे सरळ-सरळ. होय. तसं परमार्थात तुम्हाला दिसणार नाही. कुठल्याही संतांच्या चरित्रात दिसणार नाही. पण ते सुखी आहेत. त्यांचे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती, पण तरी ते सुखी आहेत. त्यांनी अनेकांना सुख दिलेलं आहे. निदान हे तरी मानायला पाहिजे. हे दाखवल्यानंतर मग तरुण पिढी वळण्याची शक्यता आहे परमार्थाकडे. मला हा प्रश्न अनेकदा पडतो, की अनेक संत महात्म्यांना शरीराच्या व्याधी, भोग काही चुकले नाहीत आणि हं, हे नेहमी पडलेलं कोडं आहे, की इतके पुण्यवान हो. का झालं असावं असं असं वाटत राहतं नेहमी. एक तर ती जाणीव व्हायला पाहिजे, की मला ह्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं आहे आणि ते मिळवायचं आहे. म्हणजे अगदी प्रत्येक गोष्ट आपल्याकडे कथारूपाने सांगितलेल्या आणि त्या खऱ्याच आहेत कथा. मदालस्याची गोष्ट येते. दत्तपुराणामध्ये पण येते आणि त्रिपुरा रहस्यामध्ये पण म्हणजे हेमलेखा चुडाला अशा ज्या ज्ञानी होऊन गेल्या, त्यांच्या चरित्रातल्या काही गोष्टी. त्याच्यातले मदालसेनी तिचे जे 3 पहिले मुलं होती, त्यांना सुरुवातीलाच त्यांना आत्मज्ञानी करून टाकलं. बरं. राजा ऋतुध्वजाच्या नकळत ती त्यांना आत्मबोध करत असे. त्यामुळे ती मुलं राज्य सोडून निघून गेली जंगलामध्ये. शेवटचा जो जन्मला अलर्क, त्यावेळेला राजा तिच्यावर लक्ष ठेवून होता, की "बाई तुझ्या प्रतापामुळे ते सगळेजण निष्क्रिय होऊन निघून गेले. माझ्या राज्याला वारस कोण? त्यामुळे आता ह्याला तर तू राजनीतीवर शिकव." ती त्या राजनीतीवर शिकवते सगळं आणि मध्ये-मध्ये बोधही करते. पण तो मटेरिअलिस्टिक ह्याच्यामध्ये अडकल्यामुळे तो राजधर्मच लक्षात ठेवतो अलर्क. उत्तम राजा होतो. मग जाताना ती आणि ऋतुध्वज दोघेही जण वानप्रस्थाश्रमात जात असताना त्याला एक छोटी पेटी देते. "तुझ्यावर संकट आलं ना, की ही पेटी उघडून फक्त वाच" म्हणाली. त्याप्रमाणे ते दोघे जण निघून जातात. मग ह्याचा जो मोठा भाऊ असतो सुबाहू, त्याला जाणवतं की आपला भाऊ फक्त भोगात अडकलाय. असंख्य राण्या आहेत, त्याला काही कमी नाहीये त्याच्या. पण तो आपला भाऊ आहे. तो मुक्त हं. व्हायला पाहिजे. आपण जे सुख भोगतोय, ते आपल्या भावाला पण मिळायला पाहिजे. एकाच आईच्या पोटी जन्माला आलोय. म्हणून तो काशी राजाला मदतीला घेऊन ह्याच्या राज्यावर आक्रमण करतो. ते राज्य जिंकून घेतो. त्याला पराभूत करतो अलर्काला आणि जंगलामध्ये पाठवून देतो. त्यावेळेला अलर्काला आठवतं, की आपल्या आईने एक पेटी दिली होती. आपण ते वाचूया. त्याच्यात तिने लिहिलेलं असं, की "बेटा, आता तुला जी स्थिती आली आहे, ऐहिकातलं तू सगळं सुख भोगलंयस. आता परमार्थाकडे लक्ष दे. दत्तात्रेयांना शरण जा." आणि दत्तात्रेयांना शरण जाऊन तो आत्मज्ञानी होतो. आत्मज्ञानी झाल्यानंतर त्याला आता काय राज्य मिळालं काय, न मिळालं काय, काही फरक पडत नाही. तेव्हा सुबाहू येतो, "घे बाबा तुझं राज्य तू घेऊन टाक मला काही राज्याची गरज नव्हतीच. पण तुला मोक्षसुख मिळवून द्यावं म्हणजे तुझं जीवन परिपूर्ण होईल म्हणून मी आलो होतो. मला राज्याची गरज नव्हती. मी तुझा मोठा भाऊ या राज्यावर बसण्याला योग्य आहे, सगळं असलं तरी मला ते नको आहे, हे तुझं तू घेऊन टाक."
आला का म्हणतो, "दादा का चकवतोस आता मला?" अरे बापरे! आता बघून झालेलं आहे सगळं. उत्तमातली उत्तम सगळी सुखं भोगली, पण जे आत्ता मिळालंय, तसं समाधान कधीच नाही मिळालं. पण तो काशीराजाला म्हणतो, "हे बघ बाबा, तू राजा आहेस ना, आमचं राज्य तू घेऊन टाक." काशीराजा म्हणतो, की ज्या अर्थी ज्या राज्यासाठी आपण एवढं युद्ध केलं आणि तो इतक्या सहज आपल्याला देतोय, म्हणजे ह्याला नक्की काहीतरी चांगलं मिळालेलं आहे अजून. तो म्हणतो, की "वाह, वाह, वाह! काय मैत्री रे तुमची," म्हणाले. "मित्राला असं दुःखात ठेवून तुम्ही जाणार म्हणे सुखात. मी माझ्या मुलाला राज्य देतो, मी तुमच्याबरोबर इथं मोक्षाचा अभ्यास करतो." ही पूर्तता फक्त हिंदू धर्मात दिसते. हं. कारण ह्याच्या पलीकडे काहीतरी आहे आणि ते जर सुरुवातीपासून मिळत गेलं, मग जनकासारखं राजर्षी होता येतं की. पण यात म्हणजे मला हाच प्रश्न आहे, की हे कॉन्ट्राडिक्शन कसं सोडवावं? त्या तिघांना आत्मबोध झाल्यानंतर हं, त्यातनं मिळणारा आनंद, हं, मला परिपूर्णत्व मिळालं, हं, मला समाधान मिळालं, आता मला हे काही नको. हं. आपण नाही ना असं करू शकत. आपल्यावर जबाबदाऱ्या आहेत. मग म्हणजे मला भीतीही वाटते. माझा मुलगा जर अध्यात्माच्या मार्गी लागला, हां, म्हणजे हे अनेक पालकांना वाटतं, की "बाबा रे, तू जरा जपून हां. संन्यासी होऊ नकोस." त ती भीती आहे ना. अज्ञानामुळे भय. हं. संतांनी अतिशय सोप्या भाषेत हे सगळे उपनिषदांचे अर्थ सांगितले. परमपूज्य आईंच्याच भाषेत सांगतो, "काही न सांडावे, काही न मांडावे, नम्र व्हावे, गुरुपदी भावे, बाळची व्हावे, हरिगुण गावे, सर्वही आपणा होय ठावे." एवढं आपल्याला करता येतं. काही सोडायचं नाही, कुठे भगवी वस्त्र नेसायची गरज नाहीये. आमच्या घरी असली वस्त्र पण नेसायची काही गरज नाहीये. तू आहेस तिकडेच आनंदी आहे एवढं ओळखून घ्यायचं आहे. काही सोडायचं नाहीच आहे. हं. या भ्रामक कल्पना आहेत. सोडायचं काय? अटॅचमेंट सोडायची आहे. अलिप्तता साधायची आहे. लिप्तता आहे ते आपली, हे माझं, हे टिकलं पाहिजे, हे असंच राहिलं पाहिजे, याच्यासाठी जीव तोडतोयस. पण ते तसं राहणारच नाहीये. कारण त्याचा नियमच आहे तो. कुठलीही गोष्ट स्थिर राहणार नाहीच आहे, हा नियम आहे. बरोबर. बल्ब लावला तरी त्याची एक्सपायरी डेट आहे. औषध दिलं तरी त्याची एक्सपायरी डेट आहे. प्रत्येक गोष्ट दुनिया की सभी तेच संत सांगतात, "दुनिया की सभी वस्तू नाशिवान स्थिर नहीं, सपने समान देखिले भ्रम, भ्रम, भ्रम." तो भ्रम आहे. हं. भ्रम आहे हे ओळखून त्याच्यात राहायचं आहे परत. सोडायचं नाहीये. सोडून जाणार कुठे? आणि सोडून जाऊन काय करणार? मुख्य प्रश्न हाच आहे. भीती का आहे, की आपल्याला कसं राहायचं हे माहिती नाही. कसं मिळवायचं हे माहिती नाही. ते संतांच्या सहवासात राहून, त्यांच्याकडनं समजून घेऊन, साधना करून मगच ते मिळणार आहे. विचारपूर्वक मिळणार आहे. अविचाराने मिळणार नाही. कोणीतरी येऊन डोक्यावर हात ठेवणार मला मी मुक्त झालो असं नाहीये. आम्हाला तसं क्विक सोल्युशन एखादं मिळालं तर हवंय. तसं नाहीच आहे पण. ज्ञानादेव तू कैवल्यम श्रुती सांगते. ज्ञानानेच मोक्ष मिळाला. कृष्णदास म्हणून एक संत होते. त्यांनी सुद्धा एक सुंदर अभंग लिहिलाय. ज्ञाने मुक्ती लाभ झाला. मोक्ष कशाने मिळणार आहे? ज्ञानाने मिळणार आहे. हं. आणि त्याच्यासाठी ते दृष्टांत इतका सुंदर वापरतात, की स्वप्नामध्ये आपल्याला असं दिसलं, की मला कर्कचून बांधलेलं आहे. जागा झाल्यावर अंगावर घाम-बिम आलेला असतो, हो. पण जागा झाल्यावर अज्ञान नाहीसं झालं, "अरे नाही, मी बांधलेलं नाहीये." इतकाच फरक आहे. हं. त्याला संन्यास म्हणतात. सगळ्यात असून संन्यासी. हं. सगळ्यात असून ब्रह्मचारी कृष्ण कसा? तो असा आहे. ब्रह्म जसं कशाशी लिप्त नाही, तशा अवस्थेत अखंड राहणं म्हणजे ब्रह्मचारी राहणं. काय? परत सांगा? ब्रह्म जसं अलिप्त आहे मायेपासून, हां, हां. मा ब्रह्माच्या आधारावर मायेचा खेळ चालू आहे. पण ब्रह्म स्वतः अलिप्त आहे त्यापासून. हं. तसं संसारात राहायचंय, सगळं नाटक करायचंय. हं. पण मी त्याच्यापासून अलिप्त आहे. यातला हे ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे आनंद स्वरूप. म्हणजे आत्मा, माझं अवेअरनेस, कॉन्शियसनेस असं काहीतरी? ब्रह्म म्हणजे सर्व आत्मा म्हणू शकता त्याला. आत्मा हे खूप छोटं रूप झालं. अंश म्हणता येईल त्याला. ब्रह्म हे सगळीकडे आत्तासुद्धा व्याप्त आहे. आता ह्या फ्रेजेस कशा आहेत तर हवा सगळीकडे आहे. तसंच हं. ते ब्रह्म. हवा आहे पण दिसत नाही. पण ती ती एका इंद्रियाला जाणवते. दुसऱ्याला जाणवत नाही. डोळ्यांनी बघितलं तर म्हणू हवा नाहीये.
हाताने हलवल्यावर कळतं की हवा आहे. तसं एका इंद्रियाला जे दिसतं ते दुसऱ्या इंद्रियाला दिसत नाही म्हणजे ते खोटं नाही आहे. हं. तसं या 5ही इंद्रियांच्या पलीकडे जाऊन त्याचा अनुभव येतो आणि आपण रोज घेतो तो. प्रत्येक जीव घेतो. हे आश्चर्य वाटेल तुम्हाला. हो. गाढ झोपेमध्ये आपण कुठे असतो? गाढ झोपेचं वर्णन करून सांगा मला बस. लाल रंगाची होती का सुगंधी होती का प्रकाशमान होती? पण काहीच तेवढा माझा कॉन्शियसनेस माझा तेव्हा नाहीये ना, त्यामुळे तोच वाढवणं म्हणजे अध्यात्म आहे ना. गाढ झोपेमध्ये आपण सगळ्यापासून अलिप्त असतो आणि आनंद स्वरूपात असतो. सकाळी उठल्यावर एकदम फ्रेश असतो. हं. नव्या एनर्जीने कुठनं तरी एनर्जी आल्याशिवाय आपण काम करतोय का? शरीराचा थकवा गेला, रेस्ट मिळाली म्हणून. ते शरीर मग रोग्याला पण वाटलं पाहिजे तसं. ते समथिंग इज रॉंग इन द बॉडी म्हणून होत नाहीये. होय. पण म्हणजे आपला विचार टोटली आपण मटेरियलिस्टिक ह्याच्यावरच करतोय. बरोबर, पण मी बरोबर. आनंद अनुभवून आलेलो आहे म्हणून मी आता खुश आहे. हं. त्या गाढ झोपेत तो आनंद अनुभवून आलेलो आहे आणि तसाच मी जर जागेपणी भोगू शकलो, तर मी जीवनमुक्त आहे. हं. सोपं अगदी म्हणजे संतांच्या भाषेत सांगतो अगदी सोपं आहे. डोळे मीट, परी निद्रा न करी, विचारांचे न दे थारा, हा अभ्यास दृढ झाल्यावर मग चालत येईल मुक्ती घरा. डोळे मीट, एकीकडे झोपेकडे जाऊ द्यायचं नाही, विचाराकडे न जाता त्या सीमारेषेवर तुला स्थिर राहता आलं की तोच मोक्ष आहे. हं. याच्यात काय सोडलंस सांग बरं? वस्त्र? ती बाहेरच आहेत. रात्री या देहावर काय वस्त्र आहे, काय नाही आहे, माहीतही जाणीवही नसते हं. गाढ झोपेमध्ये. तरीसुद्धा आनंद आहे. रात्री उदबत्ती लावली आहे काय, न लावली आहे काय, सगळी इंद्रिय लय पावलेली असतात, तरीसुद्धा आनंद आहे. तो आनंद ओळखणं म्हणजे परमार्थ आहे. दिसायला असं म्हणजे सांगायला त्यांनी क्लिष्ट भाषेत सांगितलेलं असेल. पण संतांनी सोपं करून सांगितलंय म्हणून उपनिषद समजायची असेल तर आधी संतांकडे जायला लागतं. जे खरे संत आहेत त्यांच्याकडे जायचं. त्यांच्या बोधाप्रमाणे आधी मनन करायचं. त्याच्यानंतर आपला अनुभव बघायचा. हं. ही जी आत्मप्रचिती आहे ना, ही सांगू का? शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती ह्या 3 प्रचिती आल्याशिवाय आपण निशंक होत नाही. बरं. वेदांमध्ये जे सांगितलंय, पुराणांमध्ये सांगितलंय, उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे, ती शास्त्र प्रचिती आहे. अच्छा, म्हणजे हां, त्यांनी लिहून ठेवलंय थिअरी असं, असं, हां, असं, असं असतं ही हां, थिअरी आहे. हो. हं. त्याच्याप्रमाणे ज्यांनी साधना केली आहे आणि त्यांनी आपला अनुभव सांगितलाय, ती गुरुप्रचिती आहे. बरं. आणि गुरूंनी सांगितल्यानंतर आपण त्याप्रकारे साधनाभ्यास केल्यानंतर आपल्याला जी येते, ती आत्मप्रचिती. या 3 प्रचिती ज्यावेळेला जुळतात, तेव्हा तो मोक्षाचा अनुभव असतो. आता हे पण ऐकायला खूप कठीण वाटतं ना जरा? हां, नाही तर तुम्ही जसं पुरा क्लॅरिटीकडे न्याल तसं मी तेच माझी तीच तक्रार आहे. म्हणजे की तक्रार नाही म्हणता येणार, माझा तो प्रॉब्लेम आहे, की हे मग आता फारच अवघड होणार. पुरणपोळी कशी करायची? कमलाबाई ओगलेंनी लिहून ठेवलेल्या पुस्तकामध्ये. हं. ते वाचून काही पुरणपोळीचा आनंद मिळणार आहे? मग ही करायला घेते, मग नाही काहीतरी चुकतंय, ते काय फाटतायत पोळ्या. मग आईला विचारते, "आई काय करू गं?" आई सांगते, "अगं असं करायचं, त्याला थोडं असं लावलं ना, की मग होतं." मग आई करून दाखवते. ती गुरुप्रचिती झाली. त्याच्यानंतर तिने करून बघितल्यावर लक्षात, "हां, अरे इतकं सोपं होतं, मला कळलं नाही ते." शास्त्र प्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती. हं. आपलं जगणं हेच परमार्थ आहे. आता आपण बसलोय, आपल्याला हवेचा अनुभव कुठे येतोय? त्वचेला जाणवतोय. बरं वाटतंय एसी लावल्यामुळे. कोणाला बरं वाटतंय? त्वचा तर जड आहे. ती सांगत नाही, की मला अ, उकाड्यामध्ये ठेव किंवा हे. ती जड आहे. तिला कोणीतरी प्रेरणा करतोय. ह्याच्यात सुख आहे, ह्याच्यात सुख आहे, ह्याच्यात हां, सुख आहे, बरं वाटतंय असं हे. हं, प्रेरणा करतोय. हं, हा प्रेरणा करणारा कोण आहे? तोच तू आहेस खरा. हं. आता तरुण मुलं प्रेयसीबरोबर जात असतात. कुठेतरी एकदम अशा खूपदाडीत बसतात. तिकडे कुठे एसी असतो, पण बरं वाटतं ना. हं. म्हणजे सुख मानण्यावर आहे.
त्यावेळेला तीच त्वचा असते ना, का वेगळी त्वचा पांघरून जातात. ती ल आत्ता इकडे सुख म्हणते, तिकडे सुख वेगळंच म्हणते. लग्न झाल्यानंतर तीच प्रेयसी बायको होते आणि मग सुख थांबतं. म्हणजे स्थळ काळानुसार जे बदलतं ते अशाश्वत आहे. हं. नष्ट पावतं म्हणजे काय, की प्रत्येक क्षणी काय हे नाश पावतंय असं नव्हे. एका क्षणी एक भासतं, दुसऱ्या क्षणी ते नाही भासत. म्हणून त्याला अशाश्वत म्हटलंय. पण झोपायला सांगितलं, कोणाला आवडत नाही सांगा बरं? हं. प्रत्येकाला झोप मिळायला पाहिजे बस. बाकी काही नाही. अगदी म्हणजे फार सुंदर उदाहरण आहे, की लहान मूल जन्माला येतं म्हणजे नवसानी वगैरे झालेलं असतं. आई दिवसभर त्याला कडेवर येते, "माझं बाळू, माझं हं. सोनू" करत अगदी नाचवत असते आणि आईला ज्यावेळेला गाढ झोप लागते रात्री आणि त्यावेळेला ते रडतं, त्यावेळेला "मर ना मेल्या, कशाला उठतोयस? दिवसभर एवढं नाचवत होतीस." पण माझ्या त्या सुखाचा जो आड येतो, तो माझा शत्रू होतो. क्षणभर का असेना, पण तेव्हा हां, ते तसं होणार. होय. हं. मग ती उठते, झोपवते वगैरे ते ठीक आहे, तिचं अर्थातच, वात्सल्य अर्थातच, कारण ती माया परत जागृत होते. अर्थातच. पण त्यावेळेला तिला ते नकोसं असतं. दिवसभर जे मिरवलेलं असतं ते रात्री गाढ झोपेत नको असतं. मग तिकडे आत्मस्वरूपाशी आपण लीन झालेलो असतो. मनाचा लय झालेला असतो. ती स्थिती अनुभवण्यासाठीच परमार्थाचा अभ्यास थोडा तरी करायचा, की दिवसातनं एक 108 वेळा नाम गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, की नाही हा वेळ मी त्यांच्यासाठी ठेवलेला आहे ना, तर मी तेवढं नाम घेईन. बाकी मला ज्ञानाचं पण काही आता लगेच सुरुवात नाही करायची. पहिलीत गेल्यानंतर काही त्यांना डायरेक्ट विचारत नाहीत जजचे प्रश्न किंवा IASचे प्रश्न विचारत नाहीत. त्यामुळे त्यांना मण्यांच्या पाट्या देतात 1, 2 तसं आधी आपलं नाम घ्यावं. त्या नामामध्ये ती शांतता जाणवायला लागते आणि मग त्या शांततेची आवड लागली, की याचा परमार्थ सुरू होतो. हं. तुमच्या बोलण्यातनं जे जाणवतंय, की प्रपंच करावा नेटका, हाच परमार्थाचा गाभा आहे? नक्कीच. कारण जो प्रपंचात बेशिस्त वागतो, परमार्थात तर त्यापेक्षा जास्त शिस्त लागते. हं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. हं. लक्ष्मी वल्लभ तयांजवळी. लक्ष्मी वल्लभ, लक्ष्मीला जो प्रेरणा करतो, लक्ष्मीचा जो आधार, तो त्यांच्या जवळ आहे. पण नित्य नेम नित्य आणि नेम हे कशाला म्हटलं हो त्यांनी? आम्ही नाम घेतो. आज सकाळी 6:00ला बसू, उद्या नाही जाग नाही आली 8:00ला बसू, परवा 10:00ला. तर असं वेळ नाही मिळाला तर करता घेतलंच नाही. हां, म्हणजे नित्यता नाही. नेम सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार सगळ्या दिवशी तो करतोय ना, हा नियम झाला. आणि नित्य म्हणजे त्याच वेळी करणं, की मी कमिटेड राहणं. ऑफिसमध्ये कमिटेड असतो. कारण ते कार्ड पंच झालं पाहिजे, त्या वेळेला झालं पाहिजे, अमकं झालं पाहिजे, तमकं झालं पाहिजे. आणि दर महिन्याच्या शेवटी SMS आला पाहिजे. हां, कारण ते तिकडे पर्टिक्युलर असतो. ते जो व्यवस्थित करतो ना, त्याला तिकडनंही तेच समाधान मिळत असतं. हं. म्हणजे नित्य आणि नियम आपल्याकडनं साधतात, पण ते प्रपंचासाठी साधतात. तेच परमार्थाकडे लावले ना, की दोन्ही साधतात. हं. आणि त्याचं खरंच काही कठीण नाही. कारण 25 वर्ष मी तसाच लटकत गेलेलो होतो. पण नियमात खंड पडला नाही तेव्हा. ही गुरूंची कृपा म्हणा, पण प्रयत्न माझेच होते. म्हणजे एक सियाराम बाबा म्हणून संत होऊन गेले नर्मदाकाठी. त्यांच्याकडे मी आपला गेलेलो होतो. आपण खोटेपणा खूप करत असतो संतांजवळ सुद्धा. तर तसं गेलो आणि त्यांच्या पायावर डोकं वगैरे ठेवलं. "क्या चाहिए?" म्हणाले. तर म्हटलं, "बस आपका आशीर्वाद चाहिए." "किस लिए चाहिए?" "बस मोक्ष प्राप्ति के लिए." तो म्हणे, "आशीर्वाद वगैरे सब मीठे-मीठे शब्द है, करना तो तुम्ही ही है." म्हणाले. अरे बापरे! ह्यांच्या आशीर्वादाने माझा बदल नव्हे. हां, ज्यांच्या शुभेच्छा आहेत तुला, करायचं तुलाच आहे. नाहीतर कृष्णाला काय अशक्य होतं, एक चक्र सोडलं असतं सगळी कौरव सेना मेली असती. नाही अर्जुना, तुझा पुरुषार्थ सिद्ध झाला पाहिजे. त्याच्यासाठी तुला करायचं तर आहेच. प्रपंचात तर सगळा करायचा आणि उत्तम करायचा आहे. तू असा पराजित वगैरे मला चालणार नाहीयेस. कारण मी जर विश्वाचा स्वामी आहे, माझ्या तू अंकित आहेस, तर तू दारिद्र्यात ठेवून मलाच लांछन आहे ना म्हणाला. युद्ध करून तुला ते मिळवायचं आहे आणि माझ्या इच्छेने मिळवायचं आहे. मिळवल्यानंतर सोडून सुद्धा द्यायचं आहे, तेही माझ्यासाठीच सोडायचं आहे.
ही कृतार्थता आहे. आणि ही साधण्यासाठी थोडा थोडा अभ्यास पहिल्यांदा नामाने सुरू करायला पाहिजे. कलियुगामध्ये नामच आहे. नामात काय मिळतं ते नाम घेऊन बघितल्यावर मग कळतं काय हं, मिळतं. हं, हं, हं. मग मी ते विचारणार होतो, की नामाचं महात्म्य म्हणजे फॉर्म्युला म्हणून मी हं, अ, रोज एक माळ जप मन लावून केला अगदी. हं, आपण हे गृहीत धरू, की मी ते सगळं केलं. हं, त्यातून डिटॅचमेंटकडे हं. हे कनेक्शन कसं आहे? अ, माझ्या आईचं उदाहरणच सांगतो तुम्हाला. कारण ती प्रपंचात आहे आणि आताही देहात आहे त्यामुळे ती मला म्हणायची, की "गुरुची काय आवश्यकता आहे? काही गरज नाही ना." म्हणे, "मी कलावती देवींना आई मानते माझी. माझ्याकडनं मानलेलं पुरेसं आहे." तेव्हा माझ्याकडे काही उत्तर नव्हतं तिला द्यायला. पण जेव्हा तिला आतून जाणवलं, की हा एवढा जातोय मंदिरामध्ये, काहीतरी वेगळं मिळत असणारच. त्या उत्सुकतेपोटी ती आली. नंतर तिला वाटलं, की इकडे खरोखरच खूप समाधान आहे, शांतता आहे. मग स्वतःहूनच म्हणाली, मग तिने जाऊन अनुग्रह घेतला. जप करायला लागलो. नॉर्मल आमचं आयुष्य चाललेलं होतं. सर्व्हिसही चांगली चाललेली होती. आमच्या ओळखीतलेच एक गृहस्थ वारले. म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो आणि ते सगळं रडणं वगैरे नको असं वाटतं. मग त्यावेळेला आईने नामस्मरण सुरू केलं. ओम नमः शिवाय सुरू केलं हं. आणि एकदम माहोल बदलला तिकडचा. पण तेव्हा तिच्यातलं खरं जागृत झालेलं होतं. तिने स्वतःलाच प्रश्न विचारला, की आता ठीक आहे मी लोकांकडे आले आणि मी नामस्मरण सुरू केलंय. उद्या हाच प्रसंग माझ्या घरी आल्यावर मला हे जमेल का? सेल्फ रिअलायझेशनची ही पातळी आहे, की दुसऱ्याकडे गेल्यानंतर ठीक आहे आपण अलिप्त राहू शकतो त्यांचं दुःख बघून. माझ्यावर ही वेळ केव्हातरी येणारच आहे. त्यावेळेला मी अशी राहू शकेन का? बापरे! आणि त्या ह्याच्याने तिचं त्या नाम सुरू झालं. अखंड आजही ती नामातच असते. अखंड तिच्या हातात नाम म्हणजे आता ते काउंटर असतं डिजिटल काउंटर. आणि कर्मधर्म संयोगाने काही वर्षांनी 2-3 वर्षांनी माझे वडील गेले. परमपूज्य आईंच्या पुण्यतिथीच्या दिवशीच बाबा गेले. त्यावेळेला ती एकटीच घरामध्ये होती. मी मंदिरामध्ये सेवेला होतो. सेवा करून मी घरी येईपर्यंत म्हणजे 15 मिनिटात बाबांचा प्राण गेलेला होता. घरी आल्यानंतर आईने माझ्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, "बाबा गेले हां, नामस्मरण सुरू करूया." बापरे! नामाने काय साधता येतं, हे आम्हाला त्यावेळेला कळलं. आणि आम्ही दोघांनी नामस्मरण केलं. जो येतो तो नामस्मरण करायला लागला. शेजारच्या बिल्डिंगमधल्या लोकांना वाटलं ह्यांच्याकडे काहीतरी उत्सव आहे. उत्सव आहे. जेव्हा दुसऱ्या दिवशी बाबांना बाहेर काढलं, तेव्हा कळलं की ह्यांच्याकडे काहीतरी एक हार्ट अटॅकवाल्या बाई होत्या. त्या फार घाबरायच्या कारण त्यांना सहन व्हायचं नाही असं दुःख वगैरे बघितलं की. त्यामुळे त्या घाबरत यायला पण इकडे नामस्मरण सुरू केल्यावर बाबा गेलेत हेच विसरून गेल्या त्या. म्हणजे दुःखाचा जो परम उच्च पॉइंट होता, त्याचाही विसर पडला. हे नामाचं महात्म्य आहे. बापरे! अजून काय डिटॅचमेंट हवी आहे? बापरे! आणि नंतर मी गरुड पुराण वाचलं. बरं. त्यामध्ये हेच दिलेलं आहे, की जो गेलेल्यासाठी रडतो तो त्याचा शत्रू आहे. आता यमदूत माना, न माना ते सगळं ज्याचं ते ऑप्शनल आहे. आपल्या हिंदू धर्मात फार सुंदर स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे, की तुमचे जे अश्रू आहे आणि श्लेष्मा नाकातनं जो येतो, हा यमदूत त्यांना प्यायला लावतात वगैरे, वगैरे. त्या आत्म्याला दुःख होतं हे दाखवण्यासाठी. पण खरंच आहे, की तो जीव चाललेला आहे. तो आता सोडून तो देहात येऊ शकणार नाहीये. आणि जर तुम्ही त्याच्यासाठी रडलात, तर तुम्ही त्याची गती अडवताय. अच्छा. म्हणून त्याला त्यावेळेला हरिनाम ऐकवावं. आणि हे गुरूंच्या सहवासात अखंड नाम घेतल्यामुळे त्या क्षणी आम्हाला ते साधलं. म्हणून बाबा गेल्यानंतर जेव्हा आम्ही आलो स्मशानातनं परत, तेव्हा सुद्धा घरातलं जे समाधान होतं ते भंग पावलेलं नव्हतं. आठवण होतीच. अर्थातच. आठवण आहे आपला प्रेम सोडायला सांगितलं नाही देवाने, अर्थात आसक्ती सोडायला सांगितली. आणि अर्थातच मी फारच लहान आहे असं काही बोलायला. पण आपला माणूस गेल्यानंतर आपण जे रडतो ते आता तुझ्यानंतर माझं कसं होणार? मला तुझी आठवण येणार. या हो, दुःखातनं हो. ते बऱ्यापैकी स्वार्थापोटीच रडत असतो. हां. म्हणजे अर्थात हे असतं, की अरे तू अजून चांगले दिवस बघायला हवे होते वगैरे हे असतं. पण मेजर दुःख हे असतं, की अब मेरा क्या होगा? असं.
ह्याच्या बाबतीत तुकाराम महाराजांचा इतका सुंदर अभंग आहे. म्हणजे आता तो रुदाली पिक्चर बघितला असेल. डिंपल कापडी यांनी काम केलं हां, होतं. हां. हो, राखी आणि हो, डिंपल हो, कापडी हो. यांचं. तर तशी पद्धत पूर्वी होती. मुलांनी तर त्याच्यावर तुकाराम महाराजांनी सुंदर अभंग दिलाय. मोले घातले रडाया, नाही आसू नाही माया. पैशानी रडायला. मरे आई रडे लेक, वस्तू मिळाली नाही एक. आई दरवेळेला मला साडी देत होतीस, आता कोण देणार? हां. आई गेल्याचं दुःख नाही, साडी गेल्याचं दुःख आहे. हो. मरे सासू रडे सून, डोळे धुरावरी धरून. चुली असायच्या ना त्यावेळेला. काय सासू मेली आणि सून रडत पण नाही असं म्हणतील म्हणून मग धुरावर असे डोळे ठेवून लाल लाल झाले. काय हो दुःख झालं तिला. नाही आसू नाही माया. मरे सासू रडे जावई, त्यांच्या हातचे जेवलो नाही. पाडव्याला चांगलं करून देत होत्या. प्रत्येकजण रडतो स्वार्थासाठी रडतो. आणि म्हणून ते रडणं खोटं आहे. पण ते खोटं असलं तरी त्या देहातून सुटलेल्या आत्म्याला खरं वाटतं, की अरे माझी बायको माझ्यामध्ये असं फार घडतं. रडते. माझा पोरगा फार रडतोय. आणि त्याच्यात तो अडकतो. आपण त्याला वासनेमध्ये अडकवतो. 84 लक्ष योनीच्या पुन्हा फेऱ्या घ्यायला लावतो. म्हणून त्या क्षणी त्याला हरिनामाची आठवण करून द्यायची. हरिनाम घे, हरिनाम घे. तू आमचा कोणी नाही आहेस, आम्ही तुझे कोणी नाही आहोत. देह होता तोपर्यंत आपलं नातं होतं. पुढच्या जन्मी तू कोण असशील, आम्ही कोण असू आपल्याला माहीत पण नसेल. आपले कर्मबंध जुळून आले म्हणून आपण एकत्र आलो आहोत आणि नंतर आपण वेगळेच असणार आहोत. हे ओळखून घेण्यासाठी नाम काम करते. सोपं आहे ना साधन. हां, म्हणजे कुठलाही विचार केला नाही. काय उपनिषदात काय सांगितलं, ह्याच्यात काय सांगितलं, नाम घे, बस. एखाद्याचा जर आणि आपल्या भारतीय भारतीय अध्यात्म हा शब्द वापरावा की नाही माहीत नाही यासाठी, पण नास्तिकत्व सुद्धा म्हणजे व्यवस्थित हो, ॲक्सेप्टेड आणि रिस्पेक्टेड हो. फिलॉसॉफी आहे. एखाद्या नास्तिकाला ही डिटॅचमेंट साध्य करण्यासाठी 84 लक्ष योनी, आत्मा त्याचा अर्थातच हो, विश्वास बसणार नाहीये. बरोबर. त्याला कर्मयोग सांगितलेला आहे ना, कर्मयोग सांगितलाय. हं. की तू कर्म करायचं आहेस आणि असा एक श्रेष्ठ कर्मयोगी डोंबिवलीत राहतो. प्रमोदजी करंदीकर म्हणून. अरे! हं. देवाचं फार करणार नाहीत ते. आम्ही जसे रामाची भजनं करतो, अमकं करतो, तसं ते करताना तुला बिलकुल दिसणार नाही. पण रामाने जसं शबरीचं आयुष्य बदलून टाकलं, तसं शबरी सेवा समितीच्या मार्फत ते अनेकांचं आयुष्य बदलतायत ना. म्हणजे नॉट नेसेसरी तुम्ही पूजा-पारायण किती करता. कर्म करायचं आणि सोडून द्यायचं. हे त्यांना जे जमलंय, तो कर्मयोगी मी प्रत्यक्ष बघितलेला आहे. तोही मार्ग आहे की. हं. प्रत्येकाने मंदिरातच जायला पाहिजे आणि तशाच प्रकारे पूजा करायला असं काहीच गरज नाहीये. हं. किंवा अ, पुस्तकच वाचली पाहिजेत. त्यांनी त्याची मनोवृत्ती अशी ठेवली, की मला दिलेलं कर्म काय आहे, लोकांचं म्हणजे जे कोण आदिवासींसारखे जे आहेत, त्यांचं आयुष्य उत्तम करणं हे माझं काम आहे. मग मी त्यांच्यात देव बघतोय. हं. मुळात देव या शब्दाचीच उत्पत्ती कशी झाली? दीव हा जो धातू आहे, त्याचा अर्थ प्रकाश. देव म्हणजे प्रकाशित. अच्छा, प्रकाशित. हं. जो प्रकाशित आहे सॉरी. जो प्रकाशित आहे त्याला देव म्हणतात. मग तो एनलाइटन्ड म्हणतात ना, हम्म. तो मला मिळवण्यासाठी जर एखाद्याला वाटलं मला मूर्ती पूजा करायची, उत्तम, करू दे त्याला, काही हरकत नाही. बालवाडीतला आहे तो. नंतर त्याला तीच मूर्ती आतमध्ये बघायला सांगतात. आता बाहेरच्या मूर्तीची गरज नाही राहिली. नाहीतर एवढी मंदिरं तोडून हिंदू धर्म टिकला कसा? म्हणजे मूर्तीमध्ये नाही आहे हे आम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं. म्हणून आम्ही आता आनंदात आहोत. राम मंदिर झालं उत्तम आहे. पण नव्हतं तरी उत्तमच होतं ना. गोंदवलेकर महाराज होतेच आणि इतक्या वर्षांपासून ते चाललेलंच होतं की. त्यांना त्या मंदिरामुळे काही त्यांचा परमार्थ अडला नाही. सांगायचा उद्देश काय, की प्रत्येकाचा एक-एक मार्ग ठरलेला असतो. एखाद्याला मूर्तीपूजनाला जायचं असेल, तो जाऊ दे त्या मार्गाने. मग ती म्हटलं तसं ती मूर्ती आतमध्ये बघायची आणि नंतर मग ती मूर्तीही सोडून द्यायची. मग जे राहतं ते तू आहेस. असं सोपं-सोपं करून सांगितलं.
त्या मूर्तीवर प्रेम जडण्यासाठी हे सगळे रिच्युअल्स दिल्या, की त्याला कपडे पाहिजे, त्याला दागिने पाहिजे. तुला लागतं ना, मग त्याला पण लागतं. तुला अनन्य भाव डेव्हलप होण्यासाठी आहे हे सगळं. तुला जर उत्तम कपडे घालावेसे वाटतात, तर त्या मूर्तीला पण घाल. म्हणजे तू तुझ्यावर जसं प्रेम करतोस तसं त्या मूर्तीवर कर. असं होता, होता तीच तुझ्या आतमध्ये प्रगट ती तुम्ही एकरूप व्हाल. हां, एकरूप व्हाल. आणि नंतर मग हिलाही सोडायचंच आहे. हं. इव्हन नामाच्या बाबतीत पण तेच सांगितलेलं आहे. नाम घ्यायचंय, नाम घ्यायचंय म्हणजे काय आपल्या डोक्यात हजारो विचार असतात. एका वेळेला हजारो विचार असतात. सगळ्यांना रोखून ठेवणं आपल्याला काही जमणार नाही. मग एकावर फोकस करा. कुठला विचार? नामाचा विचार. जेव्हा नामाव्यतिरिक्त सगळे विचार नाहीसे होतील, तेव्हा हळूच नाम पण सोडून द्या. जी निर्विचार स्थिती आहे तो मोक्ष आहे. अच्छा. याला फार सुंदर उदाहरण दिलंय रामकृष्ण परमहंसांनी, की कलकत्त्यामध्ये एवढी गर्दी असते, पण कलेक्टरची गाडी आली आणि घंटा वाजायला लागली, की आपोआप वाट मिळते. तसं विचारांची हजारो विचारांची गर्दी आपल्या डोक्यात आहे, पण नामाची घंटा वाजायला लागल्यावर सगळे विचार आजूबाजूला निघून जातात. मग फक्त नाम राहतं आणि योग्य ठिकाणी पोहोचल्यानंतर ती घंटा वाजणं पण थांबतं. हं. इतकं सोपं आहे हे. ह्याच्यात काय कठीण आहे आणि हे सर्व्हिस करताना करता येणार नाही का? हां, तुमचं काम चालू असेल तेव्हा नाम घ्या असं कोणीच सांगणार नाही. त्यावेळेला फुल तिकडेच कॉन्सन्ट्रेशन असावं. पण त्या व्यतिरिक्त पण बरेच असे क्षण असतात, की ज्यावेळेला तुम्ही मोकळे असता. तेव्हा घ्या. तेव्हा घेतल्यानंतर ती सहज प्रवृत्ती होईल आणि तुम्ही नाम घेता, घेता काम केलं तर ते अत्यंत उत्तम होतं. ही पुढची स्टेज आहे. पण आधी काय करायचं की काही नाही ना, नुसतं बसलोय ना, ठीक आहे. जे आवडेल ते घे. हं. तेवढ्याने काम होतंय. हं. म्हणजे तरुण पिढीला आचरायला काही कठीण असा हा मार्ग नाहीये. आपला मार्ग इतका सोपा आहे. आपला म्हणजे हिंदू धर्मातला. तुला ज्या प्रकारे, जिकडे, जसं करायचं असेल तसं कर. मी ॲक्चुअली शेवटचा प्रश्न तुम्हाला तो विचारणार होतो, की तरुण पिढीनी आध्यात्मिक व्हायचं असेल तर काय करावं? मला वाटतं तुम्ही उत्तर ऑलरेडी दिलंय, की नामसाधना करावी. हां, नामसाधनेचं सुद्धा कसं झालंय थोडं मी 108 वेळा जप केला. हां. माझी नामसाधना झाली. असा तो आम्ही पहिल्यांदा असू देत. सगळ्याचच तो पहिल्यांदा असू देत आम्ही ना. सगळं शॉर्टकट केलाय. नाही, नाही त्यामुळे हा सिग्निफिकन्स लक्षात येत नाही. माझा जो प्रश्न हं, होता, की हं. नामसाधनेतून डिटॅचमेंट मला कशी मिळणार आहे? हां. ते आता तुम्ही सांगितल्यावर लक्षात येतं ना, साहजिक आहे. म्हणजे मेडिटेशन करताना जे आपण सांगतो, की श्वासावर लक्ष केंद्रित कर. हो. इथे नाम हा तुमचा श्वास आहे. होय. आणि मग नाही त्याच्यात सुद्धा एक गंमत अशी आहे बघ. श्वासावर लक्ष ठेव असं मेडिटेशन पण हे साधतं का? नाही हां, बरोबर आहे, बरोबर आहे. कारण श्वास ऑलरेडी त्याला त्याच्यातला जो ध्वनी आहे, सह, हम, त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे. हं. ह्याचा अर्थ काय आहे? सह, अहम. जो तो आहे, तोच मी आहे. अच्छा. त्याच्यासाठी एकरूप होण्यासाठी त्या श्वासधारणेचा पण अभ्यास हाच आहे. हम, सह, सह, हम, सोहम, हमसह. हम्म. आणि हा आपल्या श्वासातनं ऑलरेडी काय म्हणतात ते इनबिल्ट जप देऊन त्यांनी पाठवलेले आहे. आणि हेच कृष्ण सांगतो, की कोणी नाम घेवो, कोणी साधना करो न करो, प्रत्येक जीव माझ्याकडेच येणार आहे. कारण मी ऑलरेडी जप त्याच्यात भरून दिलेला आहे. वाह! वाह! त्यामुळे सगळ्यांचा उद्धार होणारच आहे. हा त्याचा संकल्प आहे. हा त्याचाच संकल्प आहे. आपण कोण आहोत? होय. फक्त किती फास्ट पाहिजे ते आपण ठरवायचं. मला विमानाने जाणं जर परवडत असेल, तर मी उगाच बैलगाडी घेऊन जाणार नाहीये ना. हं. हं. मला ह्याच जन्मात पाहिजे आहे. ठीक आहे, तेवढं स्वातंत्र्य तुला दिलेलं आहे. तू जर तेवढ्या कळवळून सांगितलं असतं तो तेही देऊ शकतो. हं. हं. एखाद्याने म्हटलं, "नाही मला आता नकोच आहे. मला अजून 4-5 जन्म आनंद घ्यायचा आहे." ठीक आहे, नो प्रॉब्लेम. यायचं तिकडेच आहे तुला. हं. शेवटचं स्टेशन तिकडेच. तेच आहे. हो. वाह! आचार्यजी, तुमचं ऐकत राहावंसं वाटतंय. मी फक्त शेवटचा प्रश्न एक विचारतो, की अध्यात्म समजून घेताना म्हणजे अर्थातच आज जाणवलंय, की बरंच काही आहे समजून घेण्यासारखं. एक तर क्लॅरिटी 100% आली आहे, की प्रपंच नेटका व्हावा यासाठीच परमार्थ आहे.
तर या फिलॉसॉफीवर आपलं भारतीय तुम्ही म्हणालात हिंदू तत्वज्ञान, हिंदू अध्यात्म उभं आहे. हं. याचा फंडामेंटल प्रिन्सिपल्स काही आहेत, की या 4-5 गोष्टीवरच हे सगळं उभं आहे, की हेच आहे, की असं काही आहे? हा माझ्या उत्सुकतेपोटी विचारतोय प्रश्न, हो. की मुळात सगळ्या आपल्या ज्या कला, सगळ्या ज्या गोष्टी निर्माण झाल्यात, ह्या मी तो आहे, अच्छा. त्याचाच अंश आहे. अगदी विवेकानंद सुद्धा हेच सांगतात, "ईच सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन." प्रत्येक हं. जण हा ईश्वरी अवतारच आहे. आणि तेच अचीव्ह करण्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याकडे कला सुद्धा ज्या आहेत ना किंवा जी शास्त्र झाली, शिल्पशास्त्र, वास्तुशास्त्र, अमकं-तमकं, ह्याच्याने सुद्धा मोक्षाकडे जायची वाट आहे. हो का? होय. बरं. तुम्ही दत्तपुराण जर वाचलं, टेंबे स्वामींनी लिहिलेलं, त्याच्यामध्ये विष्णू दत्ताची गोष्ट येते. त्याच्यामध्ये तो जो असतो तो कामशास्त्र सुद्धा मोक्षाकडे नेणार आहे. नुसता तो प्लेजर नाहीये ते. आनंद. ती आनंद अवस्था अनुभवण्यासाठी काय-काय करावं, ते वात्सायनाने लिहून ठेवलेलं आहे. वास्तुशास्त्रामध्ये तेच आहे, की त्यांनी जर उत्तम घरं बांधून दिली सगळ्यांना आणि त्यांचे जे काही संसार सुखाचे होतील, त्याच्यानंतर त्यांच्या ज्या तुम्ही आशीर्वाद आपण म्हणतो, वेल विश काय म्हणतात? हं. तेवढं जरी मिळवलं तरी तो अपलिफ्ट होतो. तो तेवढ्याने तो वर जातो. म्हणजे त्याचं काम वास्तू बनवण्याचं आहे ना, ते त्याने उत्तम केलं, त्याच्या आधाराने सुद्धा मोक्षाकडे जातो. प्रत्येक गोष्ट मोक्ष, मी आनंद स्वरूप आहे हे ओळखण्यासाठीच आहे, ही बेसिक थीम आहे हिंदू धर्माची. अच्छा. वाह! वाह! सुरेख. आचार्यजी, मनःपूर्वक धन्यवाद. खूपच छान वाटलं तुमच्याबरोबर बोलून, गप्पा मारून, समजून घेऊन. मला वाटतं आपण अजून पार्ट 2, पार्ट 3 करायला हवा. तुम्हाला वेळ असेल तसं आपण परत एकदा थोडा अजून खोलात जायचा प्रयत्न करूया. अगदी आनंदाने. अं, मला मला खात्री आहे, की तुम्ही शेवटपर्यंत हा पॉडकास्ट बघितला असेल तर तुम्हाला म्हणजे यू कांट इमॅजिन मला स्टुडिओमध्ये बसून आचार्यजींबरोबर बोलताना जो आनंद मिळाला आहे, तो तुम्हाला कदाचित माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल. पण छान जगायचंय बाबा. आनंदाने जगायचंय. जीवनात समस्या येणारच आहेत. आपल्याला नको असलेल्या गोष्टी होणारच आहेत. त्यांचा मर्यादेपलीकडे आपल्याला त्रास होऊ नये, हे साधायचंय आणि हे साधण्यासाठी अध्यात्म आहे, हे साधण्यासाठी परमार्थ आहे. आज एवढं शिकूया आणि आपापल्या परीने जे शक्य आहे ते करूया आणि आपलं जीवन सुखकर करूया. आचार्यजी पुनश्च धन्यवाद आणि धन्यवाद. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. वंदे मातरम. जय श्रीराम.